की संभाजी महाराज हे करायचे ते करायचे. सो ते खरं आहे या खोटं आहे म्हणजे कसं? बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या काही गोष्टी महाराजांकडनं घेतल्यासारखं तुम्हाला वाटतं संविधानामध्ये? काही लोकांना खटकतं, काही लोकांना आवडतं, पण महाराज सांगत असताना कोणाच्या आवडीनिवडींसाठी महाराज सांगायचे नसतात. महाराजांनी जी राजमुद्रा तयार केली त्याबद्दल काही सविस्तरपणे सांगू शकतात? किसी के झेंडे पर चांद है लेकिन हमारा झेंडा चांद पर है. भारताचा आता एक विषय चालू आहे की अखंड भारत. सो याबद्दल काय सांगू शकता का? महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना त्यामधलं एक सर्वात वरच्या लेवलचं खातं कुठलं? कुठल्या तरी मी तुला कॉर्पोरेशनचं तिकीट देईल, कुठल्या तरी प्रांताचं वतन देईल म्हणून महाराजांसाठी जीवाला जीव देणारी नव्हती. एका किल्लेदाराने रात्रीला खुद्द महाराजांनाच आत घेतलं नाही. महाराजांकडनं अशा कुठल्या गोष्टी घेण्यासारख्या युथने की ज्याच्यामुळे त्यांना एक स्पिरिट आहे लाईफमध्ये? जे राजकारणी लोक आहेत ते महाराजांच्या विचारानुसार राज्य चालवतात. शेतकरी माल पिकवतो, मार्केटला घेऊन जातोय, कधी लागतोच सट्टा, नाही तर स्वतःलाच विकून येतोय. आकाशाकडे डोळे धरतीवर अंगार, आकाशाकडे डोळे धरतीवर अंगार. कुठल्याच सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. महाराज तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. काय सवंगडी पाहिजे तुम्हाला, कसा पाहिजे, किंवा कोंडाजी फर्जन काय असतील किंवा मदारी मेहतर काय असतील. म्हणजे महाराजांचे जे काही सवंगडी आहेत ना, बाजी असेल, तानाजी असेल, ही जी काही माणसं आहेत ना, ही माणसं फार आगळी वेगळी माणसं आहेत. ती माणसं मला वाटतं कुठल्या तरी मी तुला कॉर्पोरेशनचं तिकीट देईल, कुठल्या तरी प्रांताचं वतन देईल म्हणून महाराजांसाठी जीवाला जीव देणारी नव्हती. हे लक्षात ठेवा. आपल्या पोटाच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केलेलं आहे. म्हणजे कधीतरी संभाजी महाराजांना त्यांनी उन्हं काढला असेल. म्हणजे येतानाच मथुरेला, आग्र्यावरनं येतानाच मथुरेला त्यांनी महाराजांना शंभूला ठेवून दिलं, पण आपल्या 2-3 सैनिकांना सोबत घेतलंय. जीव कुठे अडकतोय बघा महाराजांचा. महाराज आपल्या माणसाला इतकं जपतायत, मला वाटतं ते लोकांना खूपच असावं. आणि म्हणून आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आपल्याला रामायण महाभारतचं जसं पारायण करतो तसं करण्याची गरज आहे. सर, आता संभाजी महाराजांवरनं तुम्ही टच केला पॉईंट. सो मला एक सांगा की संभाजी महाराजांवरती पण काहीतरी चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जातो की संभाजी महाराज हे करायचे ते करायचे. सो ते खरं आहे या खोटं आहे म्हणजे कसं? नाही, ते सारासार खोटं आहे. मला वाटतं माझ्या पिढीला संभाजी महाराज जे शिकवले गेलेत किंवा आमच्या मनावरती जे दाखवलेत, रंगेल असं दाखवलं, पण रंगेल नाही ते रगेल होते. याचा अर्थ समजून घ्या. संभाजी महाराजांनी जे काही केलंय ना, ते म्हणजे तुमच्या पिढीला ते सहन होणार नाहीये जे आमच्या पिढीला शिकवलं गेलंय. कारण इतिहास हा पुराव्यांवरती बोलतोय आणि सुदैवाने आज असे पुरावे आलेले आहेत की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत, हिंदवी स्वराज्याचे त्या ठिकाणी छत्रपती होते, यासाठी असंख्य पुरावे आहेत. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही बोललं जातं, सांगितलं जातं, ते मला वाटतं सारासार खोटं आहे. आणि त्याच्याविषयी आपण सविस्तर एक पूर्ण सेगमेंट करूया की संभाजी महाराज नक्की काय आहेत ते. सर, जसं महाराजांनी राज्य चालवताना स्वतःची एक नीती बनवली, सगळ्या गोष्टी त्यांनी क्रिएट केल्या, तसं आपला देश जेव्हा चालतो, संविधान ज्या पद्धतीने तयार झालेले, बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या काही गोष्टी महाराजांकडनं घेतल्यासारखं तुम्हाला वाटतं का संविधानामध्ये? हा खूप नाजूक महत्वाचा विषय आहे. कारण जेव्हा बोलत असतो, सांगत असतो, त्यावेळेला काही लोकांना खटकतं, काही लोकांना आवडतं, पण महाराज सांगत असताना कोणाच्या आवडीनिवडींसाठी महाराज सांगायचे नसतात. आणि म्हणून अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि याला उत्तर माझं असं असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज, आणि जसं आता आपण विचार करू त्या पद्धतीचा की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला राज्यघटना लिहिली, जसं महाराजांनी राजकोष लिहिला होता आणि त्या राजकोषमध्येच काय होतं तर राज्य कसं चालवावं हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो काही आपला राजकोष तयार केला होता 6 जून 1674ला त्यामध्ये दिसतं आणि त्यानुसार राज्य चालत होतं. ज्या पद्धतीने राजकोषानुसार ते राज्य चालायचं शिवकालीन राज्य, अगदी त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी पण तो विचार केलाय की महाराज त्या ठिकाणी काय. म्हणून जर राज्यघटना बघितली तर त्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला जी आपली भारताचं संविधान आहे, भारताचं राज्यघटना आहे, ही भारताची राज्यघटना आहे पाटील रोहितजी. आणि याची जी काही मूळ प्रत आहे ती मूळ प्रत आपल्या सेंट्रल हॉल दिल्लीला आहे बाबासाहेबांची. ती शांतिनिकेतन मधल्या शिक्षकांच्या कडनं अक्षरात लिहिलेली प्रत आहे आणि ती काचेच्या पेटीमध्ये तिथे ठेवलेली आहे. ती हाताने लिहिलेली प्रत आहे. त्या राज्यघटनेच्या प्रतीमध्ये जिथं जिथं प्रकरणं सुरू होतील, प्रकरण 1, 7, 15, 20 जे काही सर्व प्रकरण आहेत,
प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी काही सुंदर अशी चित्र काढून घेतलेली आहेत. सर्व चित्र काढलेले आहेत. मग त्या ठिकाणी कोणाचं सूर्यमंदिर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला आपला इंडिया गेटवे ऑफ इंडिया असेल, वेरूळच्या लेण्या असतील, सर्व 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 आहे. पण प्रकरण नंबर 15 जे आपल्या ह्या राज्यघटनेमध्ये आहे, त्या मूळ प्रतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकरण नंबर 15च्या सुरुवातीला इंडिया गेट बॅकला दाखवला आहे. इंडिया गेट म्हणजे दिल्ली, इंडिया गेट बॅकला दाखवला आहे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत असं राज्यघटनेमध्ये बाबासाहेब ते चित्र दाखवतात. भाषणामध्ये ते चित्र मुद्दाम मी दाखवतो, हे त्याचं मी करून घेतलेलं आहे. म्हणजे हा मागे जो दिसतोय ना, तो इंडिया गेट आहे आणि त्याच्या पुढे शिवाजी महाराज आहेत. या उत्तर काय याचा संदर्भ काय, तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाटायचं आणि प्रकरण नंबर 15 हाऊ टू कंडक्ट द इलेक्शन इन इंडिया ते आहे. तर बाबासाहेबांना पण वाटायचं की ह्या दिल्लीचा कारभार, इंडिया गेट या दिल्लीचा कारभार चालावा तर कोणाच्या विचाराने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालावा असे बाबासाहेब मानणारे होते. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने बाबासाहेबांचे विचार महाराजांविषयी काय होते, किंवा बाबासाहेब बरेचशी पत्र लिहिताना जय शिवराय या नावाने लिहित असत, हे पण सांगण्यासारखं आहे. म्हणून महाराज जोडत असताना, महाराज सांगत असताना आपल्याला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कारण शेवटी तुम्ही आम्ही एक आहोत, आम्ही सर्व एक आहोत, हिंदुस्थानाची लेकरं आहोत, हे सांगण्यासाठी सर्व जे काही आपले राजकीय नेते असतील, समाज सुधारक असतील, त्या प्रत्येकाच्या मनामनात, तनामनात, धनाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच होते. त्यासाठी किती पुरावे हवेत. आणि सर, महाराजांनी जी राजमुद्रा तयार केली त्याबद्दल काही सविस्तरपणे सांगू शकता का? महाराजांची जी राजमुद्रा आहे ती शहाजी राजांकडनं त्यांना प्राप्त झालेली आहे, विरासत आहे ती. म्हणजे बापाची आपण गादी घेऊ शकतो पण बुद्धी, हिंदीमध्ये ना बाप की तुम गद्दी ले सकते हो लेकिन बुद्धी नाही, बुद्धी आपकी होते. म्हणून जी विरासत आहे ती त्यांनी परिपूर्ण वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी काही राजमुद्रा आणि त्याचा जो अर्थ, तो म्हणजे खूप सुंदर असा अर्थ आहे. म्हणजे राज्य हे कुठपर्यंत असावं, स्वराज्य हे कुठपर्यंत असावं, त्याचा नमुना म्हणजे महाराजांची जी काही दिव्य दृष्टी आहे. मग आम्ही आजच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतोय की किसी के झेंडे पर चांद है लेकिन हमारा झेंडा चांद पर है. किसी के झेंडे पर चांद है लेकिन हमारा झेंडा काय आहे, हमारा झेंडा चांद पर है. या पद्धतीने ती राजमुद्रा आहे महाराजांची. महाराजांना फक्त कृष्ण कोयना असेल किंवा गोदावरीच्या अलीकडे पलीकडे पाहिजे होतं असं नाहीच आहे. महाराज त्यावेळेला इतकं काही करून आलेले आहेत, हिंदुस्थानामध्ये जाऊन आलेले आहेत, फिरून आलेले आहेत, किंवा त्यांनी जो काही भाग बघितलेला आहे, मला वाटतं तो भाग शहाजी राजांच्या नजरेतला भाग आहे. छत्रपती शहाजी महाराजांनी जे सांगितलं होतं त्यांच्या मनामध्ये रुजवलं होतं, बिंबवलं होतं, भिजवलं होतं, ते उगवलेलं तुम्हाला बघायला मिळतं. महाराजांची नजर, महाराजांची जी काही आदर आहे किंवा महाराजांच्या विचारांची जी कदर आहे ती आम्हाला आज जपता येत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ तोच आहे. कोण आपल्याला आपल्या सीमा वाढवायच्या आहेत. आज मला आझाद काश्मीर असेल, अक्साई चीन असेल, याच्या बाबतीमध्ये आम्ही कोणी बोलत नाही आहेत, कोणी सांगत नाही आहेत. मग महाराजांची राजमुद्रा तिथपर्यंत जाते. आम्हाला काय करायचंय, आमच्या सीमा, आमचं राज्य सुरक्षित ठेवत असतानाच आमचा भूप्रदेश कसा वाढवता येईल. म्हणजे शहाजी राजांचं जे विजन होतं, एका मुलाला महाराष्ट्रामध्ये आणि वेंकोजींना कर्नाटकमध्ये जे काही राज्य होती, त्या पद्धतीने आज आम्हाला आमच्या लेकरांसाठी, हिंदुस्थानासाठी नको दुसरं काय, पण आमचाच जो भारत मातेचा भूभाग आहे तोच राखण्यासाठी महाराजांची राजमुद्रा आपल्याला शिकवते. म्हणून आपण पुन्हा पुन्हा राजमुद्रेचा अभ्यास करावा आणि जो काही प्रतिपदेचा चंद्र आहे तो कलेकलेने वाढत जाणारा, विश्ववंदनीय पर्यंत होत जावा, विश्वाला वंदन करणारा असा आमचा राजा आहे, कवेत घेणारा राजा आहे. म्हणून आज शिवाजी महाराज यांची जी काही राजमुद्रा आहे ना, ती राजमुद्रा प्रत्येक घरामध्ये असावी, तिचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यावा, इतके नितांत सुंदर आहे. सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपलं राज्य हे कलेकलेनं वाढलं पाहिजे, तसंच आता भारताचा आता एक विषय चालू आहे की अखंड भारत. सो ह्याबद्दल काय सांगू शकता का? हा विषय अखंड भारत हे स्वप्न आहे सावरकरांपासून तर महाराजांपर्यंत. हो, अखंड भारत होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला आपले नजरा बदलाव्या लागतील, आपले चष्मे बदलावे लागतील. जोपर्यंत तुम्ही जर इतर लोकांसारखं करायला जाल, वागायला जाल, म्हणजे जसं इस्लामिक जे आजूबाजूचे देश आहेत, मुस्लिम देश आहेत, ते धर्मासाठीचे देश आहेत, पण हिंदुस्थान पण फक्त एका धर्मासाठी झाला तर मला वाटतं ते स्वप्न शक्य नाही आहे. तुम्ही जेव्हा वसुदैव कुटुंबकम
ह्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचाराने जाणार आहेत. तो सर्वजण माझे आहेत या पद्धतीने जेव्हा आपण वागणार ना, सांगणार ना, मांडणार ना, त्यावेळेला खरोखर तिथपर्यंत आपण पोहोचू शकू. हो, हिंदुस्थान म्हणजेच काय की पूर्वीचा आपला जो काही कंदाहारपर्यंतचा हिंदुस्थान आहे तिथपर्यंत पोहोचता येईल ना? का नाही पोहोचता येणार आहे? फक्त विचार त्या ठिकाणी बदलावे लागतील. आज मला व्यापक अर्थाने म्हणावं असं वाटतं, जे काही युनो नावाची कन्सेप्ट आहे ना, याच्यामध्ये पण जेव्हा 3 देश एकत्र येतात, आशियन कंट्रीज एकत्र येतात, त्यावेळेला ते घर म्हणून एकत्र येतात, न भांडण्यासाठी. हा एक विचार ती सुरुवात आहे हिंदुस्थान मोठा होण्याची. भारत असेल, बांगलादेश असेल, हे आपण नेपाळ असेल, एक होतो. याचा अर्थ काय की आपल्याला त्या ठिकाणी तिथपर्यंत पंख पसरवण्याची उमेद बाळगून आहोत. आणि कधी कधी आपण नाही सुधारलो तरी सुद्धा मला वाटतं शेजारी आपल्याला दुरुस्त करू शकतो, आपण तंदुरुस्त राहू शकतो. म्हणून शक्य आहे, अशक्य काही नाही आहे. कारण हा शिव विचार आहे आणि शिव विचार कुठपर्यंत चालणार आहे? अनादी अनंत काळापर्यंत चालणार आहे. फक्त आम्ही तो आजच्या संदर्भामध्ये समजून घ्यायला पाहिजे. हा एक महत्वाचा विचार आहे, संस्कार आहे. सर, तुम्हाला असं वाटतं का आता जे राज्य आपलं चालतं, आपला जो देश चालतो, याच्यात जे राजकारणी लोक आहेत ते महाराजांच्या विचारानुसार राज्य चालवतात, की जर त्यांनी चालवलं तर आणखी काय चांगलं होऊ शकतं? काय चांगलं होऊ शकतं? मी विठ्ठल शिंदेची कविता नेहमी घेत असतो. त्या विठ्ठल शिंदेच्या कवितेमध्ये शेवटच्या जो काही ओळी आहेत विठ्ठलजी शिंदेच्या, फार महत्वाच्या ओळी आहेत. त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे राजे राजे आता इथं कुणाशी सुखाचे 2 घास मिळत नाहीत. तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचे तेच कळत नाहीत. फार महत्वाच्या ओळी आहेत त्या. म्हणजे कुणीतरी दुबईतला एक माणूस सहज कळ फिरवावी तशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव घेऊन जातोय. याला पकडा, त्याला धरा, असे सर्वच जण ओरडतात. पण जे मेलेत त्यांच्यासाठी कोणीच हळहळत नाही. राजे, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचे तेच कळत नाही. रोहितजी, इथं शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत. शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत. ज्या आई बापानं शिकवलं त्यांच्यावर तनफन करतायत. 1760 दारं पुजून सुद्धा साधी वशिलाची चिठ्ठी मिळत नाही. महाराज, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. शेतकरी माल पिकवतो, मार्केटला घेऊन जातोय. कधी लागतोच सट्टा, नाही तर स्वतःलाच विकून येतोय. आकाशाकडे डोळे धरतीवर अंगार, कुठल्याच सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. महाराज, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. येथे महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. काही महिला तर अतिप्रसंग झाला म्हणूनही ओरडतायत. माझ घरापासून अंगणापर्यंत त्यांची धाव कधीच कमी होत नाही. एवढंच नव्ह राजे, साध्वींच्या डोळ्यातले अश्रूही कधी टळत नाहीत. राजे, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. रोहितजी, इथं प्रत्येकाचे दरबार झालेत, गटातटांचे सरदार झालेत. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सनकतात. शेजारी बसल्यांची मनं मात्र काचेसारखी तडकतात. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. अरे पण ज्याने दंगल घडवली ते कधीच जळत नाहीत. राजे, आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. ही खरी सल आहे, ही खरी वेदना आहे. निवडणुकीपर्यंत फक्त निवडणुकीसाठी महाराज म्हणायचं आहे आणि नंतर फार अवघड आहे. जेव्हा महाराज मी समजवते ना तुम्हा कॉलेजच्या लेकरांना, मुलांना, माझं साधं सरळ सांगणं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कपाळावरती राजमुद्रा काढतात, चंद्रकोर काढतायत, याचा अर्थ काय कळतोय का? तुम्ही जिजाऊची लेक आहात ना. ते काय सेल्फी आणि स्टेटससाठी नऊवारी साडी आणि चंद्रकोर याचा अर्थ नाही हो. राजमाता जिजाऊंचं ते आभूषण आहे, सौभाग्याचं लेणं आहे चंद्रकोर. म्हणजे काय की जेव्हा तू किंवा आपली लेक चंद्रकोर काढते कपाळावर, त्यावेळेला तुम्हाला तुमचा बचाव करता यायला पाहिजे. कारण तुम्ही वाघीण आहात, झाशीची राणी आहात, जिजाऊची लेक आहात. तुम्हाला तुमचा बचाव करता यायला पाहिजे. एखाद्या मुलाने छेड काढली तर पहिला पंच नाकावर मारला तरी अंधारे येतात. 5 मिनिटात माणूस पळू शकतो, मुलगी वाचू शकते. कुठला पंच कुठे मारला, एक किक माणसाच्या गुप्तांगावर मारली ना तरी सुद्धा तो संपतो. हे माझ्या चंद्रकोर लावणाऱ्या लेकीला माहिती असतं का? नसतं माहिती. तिला सांगण्याची गरज आहे, बाई ग, चंद्रकोर म्हणजे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेव. एक बुक्की इथं मारली ना तरी माणसापासून वाचण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिटं पुरेसे असतात. भोवळ येते
आणि एक किक पायाची दुरून सेम डिस्टन्सवरनं त्याच्या गुप्तांगावर मारली तरी सुद्धा माणूस खलास होतो. हा खरा त्या चंद्रकोरीचा अर्थ आहे. माऊली, तुमच्या हातामध्ये जर राजमुद्रेची अंगठी असेल, तुमच्या मनगटामध्ये ब्रेसलेट असेल राजांचं विचारांचं, अंगावरती टॅटूस असेल महाराजांचा, तर आयुष्यामध्ये तुम्ही गुटखा, दारू, सिगारेट प्यायला नको. हा खरा त्या राजमुद्रेचा अर्थ आहे. नक्कीच. तुमच्या कारमध्ये महाराजांचा पुतळा असेल ना, तर तुमची कार बेर बारच्या पार्किंग मध्ये नसावी. हा खरा छत्रपतींचा विचार आहे. तुमच्या बाईकवर मागे महाराजांचं स्टिकर असेल, ती दारूच्या गुत्त्यावर नसावी. बघतोस काय मुजराकर म्हणतोय, पण काय तसलं काय. म्हणून महाराज फक्त दाढी वाढवली म्हणजे महाराज होत नाही, टिळा लावला म्हणजे महाराज होत नाही. महाराज होण्यासाठी, महाराज समजण्यासाठी थोडस जरी महाराजांचं जे काही सत्य आहे ना ते पिण्याचा प्रयत्न करा, प्राशन करण्याचा प्रयत्न करा. हे माझं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं असेल. नक्कीच नक्कीच सर. आणि हे सगळं ऐकताना मला असं, मी प्रत्येक पॉडकास्ट मध्ये ना एक मला खंत वाटते की जी युथ जी आहे ती छोट्या छोट्या कारणामुळे निगेटिव्ह होते. सो महाराज आणि महाराजांसारखी जी पॉझिटिव्हिटीमुळेच ही सगळं तयार झालेलं आहे. सो महाराजांकडनं अशा कुठल्या गोष्टी घेण्यासारख्या युथने की ज्याच्यामुळे त्यांना एक स्पिरिट आहे लाईफमध्ये? महाराजांकडनं घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे मी आता मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून काम करतोय. समोर एखादा प्रश्न असा येतो, मला अवघड जातो. मी साहजिक विचार करतो, इथं जर सेनापती तानाजी मालुसरे राहिले असते, बाजी प्रभू राहिले असते, तरी मला उत्तर सापडत नाही. त्यावेळेला मी मग कदाचित महाराजांपर्यंत जातो. ह्या प्रश्नाला महाराजांनी कसं तोंड दिलं असतं आणि मना आलं ते ध्यानात ठेवून जर तुम्ही अगदी मनापासून आपल्या मनाला सांगितलं, त्याच वेळेला उत्तर नाही येत, पण सकाळी 3-4 वाजता ते उत्तर तुमच्या मनात येतं की अरे हा प्रश्न तू ह्या पद्धतीने सोडव. कारण महाराज ज्या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला सामोरे गेले त्यांच्या आयुष्यामध्ये, घरातला प्रश्न असेल, दारातला असेल, समाजाचा असेल, महाराजांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत ना ती इतकी समर्पक उत्तर आहेत. खूप विज्ञानदृष्ट म्हणजे विज्ञान नीतिवर्धक त्यांची उत्तर आहेत. म्हणजे आई जिजाऊ सती जात असताना शहाजीराजे वारल्यानंतर किंवा त्यांचं निधन झाल्यानंतर त्या सती जायला लागले, पण महाराजांनी त्या ठिकाणी आईला गळ घातली आणि सती जाऊ दिलं नाही. हा विचार सतीची चाल बंद करणारा विचार होता, हे आम्हा हिंदुस्थानाला कळायला पाहिजे होतं. म्हणजे पहिले शिवाजी महाराज असे ज्यांनी सतीची चाल बंद होऊ शकते हे आपल्या मातोश्रींना सती न जाण्यापासून त्या ठिकाणी थांबवलं, पण तो पुढे विचार आम्हाला पुढे नेता आला नाही. ते आमचं दुर्दैव आहे. महाराज त्या सती प्रसंगाकडे कसे बघतायत हा एक उद्देश झाला. जेव्हा राजाराम महाराज पालथे जन्मास आले, पायळ जन्मास आले, अतिशय निगेटिव्हिटी होती, अतिशय नकारात्मक वातावरण होतं. आणि जेव्हा केव्हा हे कळालं की राजाराम महाराज पायळू जन्मास आलेत आणि कोणी साखरपुटाने वाटत नव्हतं, कोणी गुलाल बत्ताशा उधळत नव्हतं, तोफांचे बार झाले नाहीत, राजपुत्र जन्मास आला होता, तरी सुद्धा शांत 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 काही लोकांनी सांगितलं की राजाराम महाराज पायळू जन्मास आले, त्याच्यामुळे आनंद उत्सव साजरा होत नाही. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, काय राजाराम महाराज पालथे जन्मास आले, ते उत्तर जे काय असेल, उत्तर म्हणजेच काय, औरंगजेब असेल, औरंगजेबाला पालथे घालतील. एका वाक्याने वातावरण बदललं, तोफांचे बार झालेत आणि खरोखर छत्रपती शिवरायांचे ते वाक्य खरं ठरलं. आणि राजाराम महाराज यांच्या समोरच औरंगजेबाला आपण गाडलं. म्हणजे औरंगजेबाला आपण कुठे गाडलंय? खुलताबादला. त्यांचा मृत्यू भिंगरी अहमदनगरच्या बाजूला झाला, पण जे खुलताबाद आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला, त्याला आपण त्या ठिकाणी पुरून ठेवलंय पुरावा म्हणून. जसं अफजल खानाचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी ना थडगं दिसेल, तसं दुसरं थडगं त्याच्या काका चुलत्या पंजाचं, कोणाच्या अफजल खानाचं, कोण असेल तो औरंगजेब, आपण गाडून ठेवलाय. म्हणजे औरंगजेबाच्या त्या थडग्याकडे जेव्हा मी बघतो ना, मला वाटतं कोणता पण अवघड प्रश्न मराठी माणूस सोडू शकतो, त्याचं ते उत्तर आहे. म्हणून नकारात्मकता नसावी, अजिबात नसावी, काहीच नाही. अर्थात जेव्हा केव्हा एक प्रश्न असतो ना रोहित पाटील, उत्तराशिवाय प्रश्न तयार होत नाही. उत्तर असतं ते आम्हाला गवसत नाही, हरवलेलं असतं. म्हणून ते शोधण्यासाठी थोडंसं आपल्याला शिवविचार करायलाच पाहिजे. शिवविचार कामी येणारच आहे. सर, तुम्ही जे आता हे वाचन करतात त्याच्यातनं तुम्ही प्रबोधन करतात, मग तुम्ही असे विशिष्ट कुठले पुस्तकं वाचतात की जे लोकांनीही वाचले पाहिजे? म्हणजे पुस्तकं वाचत असताना ते घर मला श्रीमंत घर वाटतं, ज्या घरामध्ये काय असतील, पुस्तकं असतील.
म्हणजे माझे वडील नेहमी म्हणायचे की दारासमोर ज्याच्या चपला असतील भरपूर ते घर फार मोठं असतं. चपला पाहिजेत आणि तुमच्या माझ्या घरामध्ये ग्रंथ पाहिजेत. म्हणून ग्रंथ वाचन करत असताना एक रोहितजी ते आदरणीय महाराजांचं पुस्तक आहे, तर त्या वरील पुस्तकामध्ये तुम्हाला हे पुस्तक आहे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा हा ग्रंथ आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज याच नावाने कृष्णराव अर्जुन केळुसकर आहे. ह्या ग्रंथाचं जेव्हा तुम्ही वाचन कराल ना तर अतिशय बॅलन्स लिहिलं ना, अतिशय व्यवस्थित प्रॉपर लिहिलाय. म्हणजे कुठेतरी डावं उजवं कुठे न झुकणारा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा. अर्थात वाचल्यानंतर देखील इतर पण वाचावं. मला वाटतं आपल्याला चुकीचा समज आहे. महाराज समजून घ्यायचे असतील ना, तुम्ही औरंगजेब वाचा, आदिलशाह वाचा, कुतुबशाह वाचा. जेवढं तुम्ही त्यांना वाचाल ना तितके तुम्हाला महाराज समजतील. म्हणजे आम्ही मराठी आहोत, आम्ही छत्रपतींच्या वंशातले आहोत म्हणून आम्ही ते बघणार नाही. तुम्ही जेवढे औरंगजेब बघाल तेवढे तुम्हाला महाराज समजून येतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर व्यापक असं वाचन असावं. म्हणजे एखादा लेखक याचा की त्याचा, ह्या राज्याचा त्या राज्याचा असं मनामध्ये आणून तुम्ही नाही वाचू शकत. तुमचं चौफेर वाचन असावं, खूप वाचन असावं. आणि हे वाचन करत असताना तुम्हाला काय करायचंय, स्वतः पण अनुमान करायचंय, स्वतः पण त्या ठिकाणी अंदाज घ्यायचा आहे. जर या ठिकाणी महाराज असते तर त्यांनी काय विचार केला असता, हा पण अनुभव घ्यायचा आहे, अंदाज घ्यायचा आहे. आणि म्हणून महाराज वाचन करण्यासाठी मी विनंती करेल की हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ नक्की तुम्ही वाचा. सर मग हे करताना एकतर तुम्ही ते पुस्तक सजेस्ट केलंच, सो अजून असे कुठले पुस्तक सजेस्ट करू शकता युथसाठी, की तुम्हाला जर समजा प्रबोधन करायचं महाराजांवरती, मग खरा इतिहास आपल्याला ओळखता आला पाहिजे, मग तुम्ही पण असे कुठले पुस्तकं वाचतात की ज्याच्यातनं ते गोष्टी खरंच तुम्ही कॅच करून समाजापर्यंत पोहोचवता? नाही, एक ठराविक लेखकाचं नाव घेणं म्हणजे बाकी लेखकांवरती अन्याय होऊ शकतो. महाराजांविषयी तुम्हाला जे जे ऐकणं शक्य असेल ते ऐका, वाचणं शक्य असेल ते वाचा. म्हणजे आदरणीय बलकवडे सर असतील, बाबासाहेब पुरंदरेजी असतील ना, किंवा इतर जे काही आपले जे काही भांडारकर इन्स्टिट्यूट मधले किंवा विका राजवाड यांचे ग्रंथ असतील, किंवा जदुनाथ सरकारांचे ग्रंथ असतील, किंवा केळुसकरांचं जे काही वाङ्मय असेल, जेवढं शक्य आहे तेवढे वाचा. वाचल्यानंतर काय होतं, 10 पुस्तकांमधल्या ना एखादी गोष्ट 10 पुस्तकामध्ये येते, पण 8 पुस्तकात वेगळी, 2 पुस्तकात वेगळी. मग जास्तीत जास्त ठिकाणी साधर्म्य जे असेल ना त्यातनं तुम्ही आउटपुट काढायचे, त्यातनं घ्यायचंय. म्हणजे एक काहीतरी निगेटिव्ह विचार सांगतो म्हणजे तोच खरा इतिहासातला असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. म्हणून महाराज हे तुम्हाला अनेक ग्रंथांमधनं घेणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांविषयी लवकरच मला वाटतं मी पण एक अपरिचित शिवराय नावाचा ग्रंथ अगदी कमी दिवसामध्ये काम चालू आहे. त्या ठिकाणी खरडा तयार आहे, अजून त्या ठिकाणी काही दुरुस्त्या येत आहेत. त्या दुरुस्त्या झाले की माझा पण एक ग्रंथ महाराजांवरती अपरिचित शिवराय या नावाने मी तुमच्यासाठी, माझ्या इतिहास प्रेमींसाठी ठेवणार आहे. कारण महाराज हे काळावरती असलेलं रामबाण औषध आहे, रामबाण उत्तर आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही निराश होणार असाल त्यावेळेला फक्त महाराज हे समर्पक त्या ठिकाणी मंत्र आहेत. सर महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना त्यामधलं एक सर्वात वरच्या लेवलचं खातं कुठलं, की ज्याच्यामुळे महाराजांनी सगळा भार त्यांच्यावरती सोपवल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने एकदम उत्कृष्ट पद्धतीने काम करायचं, असं म्हणजे कुठलं खातं असतं? आजकाल खातं म्हटलं की ना कुठलंही खातं काहीतरी खातं असं महाराजांच्या काळामध्ये नव्हतं. महाराजांचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये अगदी म्हणजे शेवटचा जो काही मावळा आहे त्याच्यापासून तर सेनापती प्रत्येकाला त्या ठिकाणी समान जबाबदाऱ्या होत्या. म्हणजे किल्लेदार, म्हणजे आग्र्याला जाण्याच्या आधी महाराजांचा हा किस्सा तुम्हाला लक्षात येईल. एका किल्लेदाराने रात्रीला खुद्द महाराजांनाच आत घेतलं नाही. तो सांगतोय किल्लेदाराला, छत्रपती सांगतायत की मी स्वतः शिवाजी महाराज आहे, मला आत घ्या. तो किल्लेदार सांगतो, मावळा सांगतोय महाराजांना, तू शिवाजी महाराज असशील तर काय कर, राजगडावर जा आणि राजमाता जिजाऊंचं पत्र घेऊन ये, तर तुला आत घेणार आहे. म्हणजे तो राजगडावर जाणार आहे, पुन्हा येता येता सकाळ होणार आहे, दिवसा घेता येईल कोणालाही आत, पण रात्र झाली, सूर्यास्त झाला, सूर्योदय होईपर्यंत कोणालाही परवानगी नाही. म्हणजे एक छोटा मावळा आहे त्याला सुद्धा महाराजाला, राजाला त्या ठिकाणी थांबवण्याची ताकद होती. खबरदार जरा टाच मारून जाल पुढे चिंधड्या, म्हणजे तो मावळा सुद्धा राजाला अडवायचा, राजाचा घोडा अडवायचा आणि म्हणायचा
उडवीन चिंदड्या राई राई एवढ्या. म्हणजे तुम्ही जो विचारला ना सेनापती आणि मावळा याच्यामध्ये काही फरक नव्हता. मावळा म्हणजे जो मावळत नसायचा त्याला मावळा ह्या अर्थाने शब्द आहे. एक साहजिकच या अनुषंगाने सांगतोय की महाराष्ट्रावरती वारकरी आणि टाळकरी हा जो काही प्रश्न आहे ना याच्या बाबतीत थोडंसं सांगतोय. वारकरी हा संप्रदाय म्हणजे वारकरीमध्येच वार आला. जो वार करायला सक्षम असायचा तोच वारकरी, आणि जो कधी टाळकरी, जो भजन कीर्तनामध्ये टाळ वाजवणारा टाळकरी असायचा, कधी कधी तोच टाळकरी समोरच्याचं टाळकं तोच टाळ त्याच्या डोक्यात घालण्याची पण ताकद ठेवायचा. असा हा वारकरी संप्रदायामध्ये असणारा छत्रपतींचा मावळा कधी कीर्तनात तुम्हाला, कधी भजनामध्ये, कधी तमाशामध्ये, कधी पोवाड्यामध्ये, कधी भारुडामध्ये दिसणार आहे. कधी आपल्या शेतामध्ये नांगराच्या मागं किंवा मोठेच्या मागं त्या मोठीची गाणी म्हणणारा असणार आहे. पण जेव्हा केव्हा त्या ठिकाणी शिलांगण व्हायचं, जेव्हा महाराजांचा आवाज यायचा, साथ यायचं, त्यावेळेला महाराजांसाठी सर्व काही, अहो शिवाकाशीत त्या ठिकाणी साधा मावळा, पण त्या माणसाला कोणाचं भाग्य लाभलं माहितीये ना, तर छत्रपतींचे त्या ठिकाणी कपडे किंवा जिरेटोप मोजडे घालायचं भाग्य लाभलं आहे की नाही. म्हणजे ज्या वेळेला पुन्हा असाच किस्सा तुम्हाला माहिती आहे, आग्र्याहून सुटका होत असताना हिरोजी फर्जंत आहेत, काय काय प्रकार आहे. म्हणजे ते तर महाराजच बनले, प्रति महाराज बनून. म्हणजे या ठिकाणी सेनापती, मावळा हे जे काही पोस्ट आहेत, रँक्स आहेत, असा काही प्रकार नाहीच आहे. सर्व समान, राजा पण समान आहे, प्रजा पण समान आहे. महाराज कधी कधी प्रजेमध्ये पण असायचे. नवे नवे त्यांनी संभाजी महाराजांनाच त्या ठिकाणी न्याय निवाडा देण्याला भाग पाडलं. आजपर्यंत मला नाही वाटत कुठलं एखादी मंत्री महोदय आपल्या पोराला न्यायालयासमोर उभं करतील. महाराजांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला न्यायालयासमोर, पंचांसमोर उभं केलेलं आहे. म्हणजे एकदा पदावरती बसल्यानंतर महाराजांनी तर दवंडीच दिली होती, दुर्गा दुर्गावरती फिरवा द्वाही, स्वराज्याहून मज सूतही प्रिय नाही. सूत म्हणजे मुलगा. दुर्गा दुर्गावरती द्वाही फिरवा आणि स्वराज्याशिवाय मला माझा मुलगा देखील प्रिय नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं विजन, ते पण डिव्हिजन नसणारं विजन असणारे महाराज आहेत. म्हणून तुमचा प्रश्न, त्याचं उत्तर मला वाटतं फार अवघड आहे. कारण महाराज स्वतः लीड करायचे ना. महाराज कधी अंबारीमध्ये नाही दिसले तुम्हाला, मोगलांसारखे नाही दिसलेत. महाराज स्वतः त्या ठिकाणी लीड करणारे महाराज आहेत. कितीतरी युद्ध आहेत महाराजांनी, म्हणजे शाहिस्तेखानाच्या वेळेला स्वतः लीड करणारे महाराज आहेत. म्हणून हा प्रकार मला वाटतं फार कमी असायचा. कधी कधी सोन्याचं कडं मावळ्यांना पण मिळायचं, कदाचित ते सेनापतीला मिळतही नसेल. जो तलवार गाजवेल, जो रणामध्ये स्वतःला शिव शंभू शंकराचा तांडव करणार आहे, तो त्या ठिकाणी जिंकणार आहे किंवा महाराजांना प्रिय असणार आहे. आणि याच्यात तुम्ही त्या दोन सेनापतींबद्दल पण सांगा, की काही वेळापूर्वी तुम्ही मला त्यांच्याबद्दल सांगत होते. राऊंड राऊंड मला वाटतं ना दोघांबद्दल, म्हणजे प्रतापराव गुजर आणि जे काही अजून माझा आहे तो मावळा आहे, या संभाजी कावजी आणि प्रतापराव गुजर यांच्याबद्दल मला फार म्हणजे आनंदही होतो की संभाजी कावजी म्हटलं तर अफजल खानाची मुंडी छाटणारा आहे माणूस आहे. आणि इथपर्यंत ठीक आहे, पण हे झालं नोव्हेंबरमध्ये 1659च्या, आणि अगदी वर्ष 2 वर्षामध्ये शाहिस्ते खान इकडे चाल करून आला. आणि त्यावेळेला संभाजी कावजींना काय झालं असेल मला माहिती नाही, पण फितूर झाले संभाजी कावजी. कोणाची मुंडी छाटणारे? अफजल खानाची. कोणाला फितूर झाले? शाहिस्ते खानाला. आणि शाहिस्ते खानाला जाऊन मिळाले. आणि मग त्यांनाही कापलं संभाजी कावजींना कोणी? प्रतापराव गुजर यांनी. म्हणजे हा इतिहास आहे. प्रतापराव गुजर यांनी त्यांना गारद केलं, त्यांना मारलं, छाटलं किंवा संपवलं. अर्थात प्रतापराव गुजर देखील महाशिवरात्रीच्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये नेसरीच्या लढाईमध्ये, जे आपण म्हणतो ना वेळात दौडले वीर मराठी सात, जे काही नेसरीच्या लढाईमध्ये आपले जे प्रतापराव गुजर आहेत, त्यांचं खरं नाव कुडतोजी, पण त्यांनी जी काही कामगिरी केली त्याच्यावरनं प्रतापराव हा किताब महाराजांनी त्यांना दिला होता. पण जेव्हा त्या बेलोल खानाच्या प्रसंगामध्ये त्यांच्याकडनं चूक झाली आणि ते पुन्हा चालून गेले, वेड्यासारखे चालून गेले कोणावरती? त्या शत्रू सैन्यावरती नेसरीच्या लढाईमध्ये, त्यावेळेला प्रतापराव गेल्यानंतर महाराज नक्की काय असेल ना ते तुम्हाला आता मला सांगायचं आहे. प्रतापराव गेल्यानंतर अगदी 1674चाच किस्सा आहे. जूनमध्ये राज्याभिषेक होणार आहे, हा जानेवारी-फेब्रुवारीचा किस्सा आहे. प्रतापराव गेल्यानंतर त्याची मुलगी जानकी हिच्यासोबत मार्च महिन्यामध्ये 1674लाच महाराजांनी काय करावं? राजाराम महाराज म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी लावून दिलं. म्हणून मला महाराज ह्या पद्धतीचे फार वेगळे वाटतात. म्हणजे अंगावरती आपले काटे येतात की हा विचार कसा करू शकतोय आपण सर्वसामान्य माणूस.
ज्याने स्वराज्यासाठी रक्त सांडलंय त्याच घरातली लेक आपल्या घरामध्ये सून म्हणून आणणं, आणि तो पण काळ काय की 74 म्हणजे 6 जूनला आपला राज्याभिषेक राजा बनायचं ठरवलेला आहे. आणि अशा वेळेला केंजळगड सारखा किल्ला घ्यायला जून मध्ये महाराज राज्याभिषेक करून घेत आहेत, आणि एप्रिल मे मध्ये त्याच वर्षी महाराज केंजळगड नावाचा किल्ला घ्यायला घोड्यावर बसून पुढे पुढे चाललेत. म्हणजे आपल्याकडे लग्न ठरलं ना तर नवरदेवाला आपण बाहेर पाठवत नाही, कारण पुढच्या महिन्यात बाबा तू नवरदेव म्हणजे राजा आहे, घोड्यावर बसणार आहे, तू बाहेर नाही पडायचं, 6 महिन्यापासून काळजी घेतो. राजा बनणारा माझा राजा आहे, तरी जून मध्ये राजा बनणार आहे, एप्रिल मध्ये तो माणूस घोड्यावर बसून त्या केंजळगडवरती स्वारी करतो आणि केंजळगड नावाचा किल्ला जिंकून आणतात. म्हणून महाराजांच्या सर्वच सैनिकांबद्दल किंवा मावळ्यांबद्दल आपल्याला नितांत आदर असताना सुद्धा प्रतापराव गुजर यांच्याबद्दल महाराजांनी ते स्वर्गवासी झाल्यावर महाराजांचा एक शब्द त्यांना जिव्हारी लागला, मला तुमचं मुख दाखवू नका किंवा मला पुन्हा तुम्ही ना जिंकल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नका, हा जिव्हारी लागलेला शब्द होता, श्रीमुख तुमचं दाखवू नका. आणि त्याच्यानंतर आपल्या मित्राची त्यांनी त्या ठिकाणी केलेली जी काही सरभराई आहे त्यांची मुलगीच सून म्हणून आणणं फार दिव्य दृष्टी लागते ह्या गोष्टींना. काय सांगू अजून सर? मला आता आपण शेवटच्या याच्यापर्यंत आलेलो आहे. जसं महाराजांच्या माइंडमध्ये, एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो, महाराजांच्या माइंडमध्ये जसं हिंदू स्वराज्य आपण निर्माण करायचंय आपल्याला, हे जसं जिजामातांनी बीज अंकुर केलं तसं तुम्हीही महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे. तर तुमच्या डोक्यामध्ये हे बीज अंकुर कसं पण? तसं बघितलं ना, मी इंग्रजीचा माणूस आहे, MA इंग्लिश आहे, पण मराठीवरती प्रेम खूप आहे. मी म्हणतो माझं पोट इंग्रजीवरती भरतं संसार, पण माझं जे हृदय आहे ते धगधग मराठीत करतं. आणि या प्रश्नाचं उत्तर मी महाराष्ट्रातील नव्हे प्रत्येकाला मराठी लेकरांना सांगेल. तुमच्या घरामध्ये महाराजांची सर्व काही पुस्तकं असतील नसतील चालेल हो, पण इयत्ता 4थीचं राजा शिवछत्रपती हे इतिहासाचं पुस्तक प्रत्येकाने घरामध्ये जपून ठेवा. कारण आज आम्हाला कोणालाही कोणतंही पुस्तक कोणत्याही वर्गाचं आठवत नाही, पण 4थीचा इतिहास प्रकरण वाईज आठवतो. पहिल्या इतिहासाच्या प्रकरणात पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, शेवटचं प्रकरण, ते तरी आपण एक राष्ट्रग्रंथ म्हणून ते पुस्तक आपल्या घरामध्ये ठेवा आणि पुढच्या पिढींना त्या गोष्टी सांगा. आम्हाला 4थीला मगर गुरुजी होते, माझे मधुकरराव मगर गुरुजी होते, उखेड तालुका चाळीसगाव. ते आम्हाला 4थीला इतिहास शिकवायचे. 4थीला आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये भारतीय बैठकमध्ये मुलं बसायचो. मधुकरराव गुरुजी ज्या पद्धतीने इतिहास सांगायचे ना, पुस्तक हाती घेतलं नाही त्या माणसानं कधी. गुरुजींनी आमच्या हयात, माझे गुरुजी हयात मला भेटले मागे. काय इतिहास शिकवावा रोहितजी त्यांनी. इतिहास शिकवत असताना महाराज घोड्यावर बसले असं म्हटलं ना तर अक्षरशः महाराज घोड्यावर बसल्यानंतर घोड्याचा आवाज, घोडा पळतोय, घोडा थांबलाय, महाराज घोड्यावरनं उतरले, हे सुद्धा त्यांच्या घोड्याचा जो टापांचा आवाज ते काढायचे. त्यावेळेला आम्ही वर्गामध्ये सर्व मुलं मागे पुढे घोडा जसा दुडतोय ना, हलतोय ना, त्या पद्धतीने करायचो. महाराज ह्या पद्धतीने म्हणजे एकाच वेळेला ते अफजल खान असायचे, बाजीप्रभू असायचे, शिवाजी महाराज, जिजाऊ, अनेक भूमिका करणारे आमचे मधुकरराव गुरुजी होते. म्हणून लहानपणापासून जे काही महाराजांबद्दल त्यांनी जे सांगितलं ते मला वाटतं फार आहे. म्हणून इतिहास हा गुरुजींचं देण आहे, मधुकरराव गुरुजींचं देण आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या श्रोत्यांसाठी ही एक चांगल्या पद्धतीची तुम्ही माहिती दिल्या कारणामुळे मलाही आनंद आहे. पाटील रोहित यांच्या अनोखा विषय या पॉडकास्टमध्ये मन व्यक्त करण्याची, बोलण्याची संधी दिली. त्या ठिकाणी संधीचं सोनं झालं की नाही ते माझे रसिक ठरवतील. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद. थँक्यू दादा.